नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 7.6 11 क्लास पार्ट 2 ट्रिग्नोमेट्रिक ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिक फंक्शन्स. ओके, आता हे काही फॉर्म्युलेज आहेत. वी यूज द फॉलोइंग रिझल्ट्स विदाउट प्रूफ. ठीक आहे, विदाउट प्रूफ न करता काही रिझल्ट्स आलेले आहेत, ते रिझल्ट तुम्हाला पूर्ण यूज करायचे. जर समजा लिमिट एक्सटेंड 0 असेल आणि या पद्धतीचा फॉर्म्युला असेल तर लॉग ई इज इक्वल टू 1, ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स लॉग ई इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर लिमिट एक्सटेंड 0 आहे, ए रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स असेल तर लॉग ए असतो, बट ए हा ग्रेटर इन ए नॉट इक्वल टू 0. एच्या ठिकाणी 0 ही व्हॅल्यू नसली पाहिजे, तो ए हा 0 पेक्षा मोठा पाहिजे, ही कंडिशन त्यांनी दिलेली आहे. त्याच प्रकारे लिमिट एक्सटेंड 0 1 प्लस एक्स ब्रॅकेट 1 बाय एक्स असेल तर डायरेक्ट ई असेल. ओके, त्याच्यानंतर लिमिट एक्सटेंड 0 आहे, लॉग इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स अपॉन एक्स 1 आहे. त्याच प्रकारे लिमिट एक्सटेंड 0 ई रेस टू पी एक्स मायनस 1 अपॉन पी एक्स इज इक्वल टू 1. पी इथे येतो कॉन्स्टंट. लिमिट एक्सटेंड 0 ए रेस टू पी एक्स मायनस 1 अपॉन पी एक्स लॉग ए, आणि पी हा कॉन्स्टंट आहे. लिमिट एक्सटेंड 0 लॉग इन ब्रॅकेट 1 प्लस पी एक्स अपॉन पी एक्स इज इक्वल टू 1. इथे पण पी हा कॉन्स्टंट आहे. लिमिट एक्सटेंड 0 1 प्लस पी एक्स रेस टू 1 अपॉन पी एक्स इज इक्वल टू ई. पी हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. वेअर ई इज द नॅचरल बेस ऑफ नॅपेरियन बेस ऑफ लॉगरिथम. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. थोडेसे टोटल हे एवढे फॉर्म्युलेज आहेत मित्रांनो. चला तर वेळ न लावता आपण एक्सरसाइज कडे जाऊया. एक्सरसाइज 7.6 सेम तुम्हाला आता हा फॉर्म्युला आहे, इथे तुम्हाला असं वर्ड ऍडजस्ट करावं लागणार मित्रांनो. काय ऍडजस्ट करावं लागणार हे बघूया. बघा, आता यामध्ये सगळ्यात प्रथम लिमिट एक्सटेंड 0, त्यानंतर 9 रेस टू एक्स मायनस 5 रेस टू एक्स अपॉन 4 रेस टू एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्लोज. आता इथे -1 ऑलरेडी आहे, खाली ऍडजस्ट नाही करायचं मित्रांनो, आपल्याला वर ऍडजस्ट करायचं आहे. तर लिमिट एक्सटेंड 0 दिलेला आहे, इथे 9 रेस टू एक्स मायनस 1 घेतला समजा. ओके, त्याच्यानंतर मायनस 5 रेस टू एक्स मायनस 1, -5 होणार आणि मायनस मायनस +1, +1 आणि -1 कॅन्सल होणार. ओके, त्याच प्रकारे 4 रेस टू एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्लोज. आला तिथपर्यंत. आता हे सगळं इथपर्यंत ऍडजस्ट झालं. आता या खाली आपल्याला पाहिजे एक्स, कारण आता पॉवरला एक्स असल्यामुळे आपल्याला पाहिजे एक्स, हे लक्षात घ्या, कारण फॉर्म्युला तसाच आहे आपल्याकडे. ओके, मग खाली जर एक्स म्हणलं तर सगळीकडे आपल्याला एक्स ऍडजस्ट करावं लागणार. मग कसं करणार, लिमिट एक्सटेंड 0 9 रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 5 रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स अपॉन 4 रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट क्लोज. आता बघा, हे इथपर्यंत आलं. आता डायरेक्ट लिमिट, आता हे फॉर्म्युला तयार झाला, आता डायरेक्ट तुम्ही लिमिट यूज करू शकता मित्रांनो. लिमिट जर यूज केली तर काय येणार बघा, आता हा येणार लॉग, हा काय 9, तर 9 येणार इथे बेसमध्ये, मायनस लॉग इथे काय येणार 5 येणार, आणि अपॉन लॉग काय येणार मित्रांनो 4. ओके, आता बघा इथपर्यंत आलं. आता हे आणि हे इथे मायनस असल्यामुळे लॉगचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, बरोबर आहे. मायनस असल्यामुळे डिव्हिजन होत असतं, लॉग 9 अपॉन 5 आणि अपॉन हा लॉग 4 ॲज इट इज असेल. हे झालं मित्रांनो आपलं आन्सर. चला सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. इथे पण ऍडजस्ट करा मित्रांनो, सगळीकडे 1 1 आणि खाली एक्स तर ऑलरेडी आहे सगळ्या पार्टच्या खाली, म्हणजे एक्स तुम्ही देऊ शकता. तर लिमिट एक्सटेंड 0
5 रेज टू एक्स प्लस 3 रेज टू एक्स मायनस 2 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स. आता हा मायनस तर इकडे घेऊन टाका, म्हणजेच लिमिट एक्स टेन 0, 5 रेज टू एक्स मायनस 1 इकडे आला, त्याच्यानंतर परत तुम्हाला काय करावं लागेल, ठीक आहे, परत इथे प्लस 3 रेज टू एक्स, इथे द्या मायनस 1, परत इथं असू द्या मायनस 2 रेज टू एक्स आणि इथं मायनस 1, कारण मायनस मायनस प्लस 1 आणि मायनस 1 कॅन्सल होतं आहे त्या कंडिशनला परत आपण येतो आणि आपण काय करायचं तुम्हाला एक्स. आता मित्रांनो हा एक्स प्रत्येक टर्म खाली जाऊ द्या, लिमिट एक्स टेन 0, 5 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 3 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 2x मायनस 1 अपॉन एक्स. ठीक आहे, प्रत्येक टर्मच्या ठिकाणी हा डिनॉमिनेटरला एक्स हा गेलेला आहे. आता लिमिट यूज करा, सरळ सरळ दिसतंय, एक्स आहे, पॉवर पण आहे. ओके, मग आता काय होणार, लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 2. आता लॉग जर कॉमन काढला तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय 2 होणार, म्हणजेच लॉग 5 इंटू 3 अपॉन काय होणार 2, कारण ॲडिशन असले तर मल्टिप्लिकेशन आणि मायनस असेल तर डिव्हिजन, म्हणजेच लॉग 15/2. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल झालं मित्रांनो. चला सेकंड एक्झाम्पल घेऊया. हा -3 एकदम इझी एक्झाम्पल आहे मित्रांनो. बघा थर्ड मध्ये लिमिट एक्स टेन 0 ब्रॅकेट, आता हा -3 त्यामधला एक 1 बाजूला काढा, ए रेज टू एक्स मायनस 1 बाजूला काढला, प्लस बी एक्स मायनस 1 काढला, त्याच्यानंतर प्लस सी एक्स मायनस 1 काढला, अपॉन साइन एक्स आहे, ब्रॅकेट क्लोज. आला तिथपर्यंत. आता साइन एक्सच्या खाली एक्स असेल तर 1 येतो, हा फॉर्म्युला आहे, पण इथे जर एक्स ऍडजस्ट करायचं असेल तर या खाली पण एक्स ऍडजस्ट करावा लागेल. मग लिमिट एक्स टेन 0, आपण एक्स ऍडजस्ट करतोय, ए रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस बी एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस सी एक्स मायनस 1 अपॉन एक्स, ब्रॅकेट क्लोज, साइन एक्स अपॉन एक्स, परत ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, आता यामध्ये बघा लिमिट या सगळ्यांची यूज करा, याची तर 1 झाली, क्लिअर. आता याचा विषय आहे तर याचा डायरेक्ट येणार तुमच्याकडे लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी अपॉन 1, याचा डायरेक्ट हा साइन थिटा अपॉन थिटाचा. आता हे सगळ्या ऍडिशन मध्ये मल्टिप्लिकेशन होणार, लॉग जर कॉमन काढला तर लॉग ए बी सी आहे का नाही सिंपल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 4 बघा, मग ते तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. ठीक आहे, ऍडजस्ट 3 केल्यावर प्लस 3 पण ऍडजस्ट करावं लागेल. बघूया, सेम याच प्रकारचं आहे, थोडंसं वेगळं आहे. लिमिट एक्स टेन 0 ब्रॅकेट 6x मायनस 5x यामध्ये क्लास नाही का आहे रे, कडी वाजव ना. 6 रेज टू एक्स प्लस 5 रेज टू एक्स प्लस 4 रेज टू एक्स मायनस 3 रेज टू एक्स प्लस 1 अपॉन साइन एक्स, ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, त्याच प्रकारे हा 3 तुम्हाला जर ऍडजस्ट करायचं झालं इथं प्रत्येक ठिकाणी, तर लिमिट एक्स टेन 0 त्यानंतर 6 रेज टू एक्स मायनस 1 प्लस 5 रेज टू एक्स मायनस 1 प्लस 4 रेज टू एक्स मायनस 1,
-1 -1 म्हणजे आपल्याला +3 कुठेतरी ॲडजस्ट करावं लागेल. याला काय करूया, शेवटी आपण ॲडजस्ट करूया +3. ओके, आणि अपॉन साइन एक्स हे ॲज इट इज असेल. आता यांचे ग्रुप घ्या. काय येणार, लिमिट x टेन 0, पहिला ग्रुप आला 6x - 1 अपॉन x हा ॲडजस्ट केला आपण, x हा ॲडजस्ट करतोय, ठीक आहे. त्यानंतर 5x - 1 अपॉन x प्लस 4x - 1 अपॉन x मायनस, आता इथे 3 × 3x घेतला आणि +3 घेतला आणि अपॉन x, परत साइन एक्स अपॉन एक्स. या सगळ्यातून एक जर कॉमन काढला तो x आणि हा x कॅन्सल होतो, ठीक आहे. परत लिमिट x टेन 0, 6x - 1 अपॉन x प्लस 5x - 1 अपॉन x प्लस 4x - 1 अपॉन x. आता -3 कॉमन काढा, म्हणजेच थ्री रेस टू x -1 आणि अपॉन x, परत साइन एक्स अपॉन x ब्रॅकेट क्लोज. आता लिमिट यूज करा यामध्ये मित्रांनो. इथे लिमिट जर यूज केली log 6, log 5, log 4 -3 log 3 आणि आपण काय येणार मित्रांनो 1. आता हे मल्टिप्लिकेशन हे डिव्हिजन मध्ये जाणार. बर, हे कसं लिहिणार, आता परत एकदा log 6 प्लस log 5 प्लस log 4 मायनस हा log 3 चा पॉवर 3, हे लक्षात असू द्या. आता बघा लॉगरिथमचा फॉर्म्युला आहे, लॉग कॉमन काढला 6 × 5 × 4 अपॉन हे काय येणार 3^3, ठीक आहे. आता बघा लॉग आहे ॲज इट इज, त्याच्यानंतर इथे घ्या 6 × 5 × 4 आणि यातला जर एक 3 आला तर दुसरा 3 चा काय होणार स्क्वेअर 9. इथे 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 5 × 2 = 10, 10 × 4 = 40. ओके ना, 40/9 हे आन्सर झालं. ओके मित्रांनो, चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन नंबर 5, एकदम चेंजेसचा क्वेश्चन आहे हा पण, लक्ष द्या. लिमिट x टेन 0, 8 raised to sin x minus 2 raised to tan x अपॉन काय आहे e raised to 2x minus 1 ब्रॅकेट क्लोज. आता तुम्हाला हे ॲडजस्ट करावं लागेल, ही पॉवर जी आहे ती पॉवर ॲडजस्ट करावं लागेल, कारण पॉवर खाली पाहिजे ना. तर कसं ॲडजस्ट करा बघा, लिमिट x टेन 0, 8 raised to sin x, इथे काय करणार तुम्ही पहिले -1 घेणार, कारण तो पण ॲडजस्ट करावा लागणार तुम्हाला, बरोबर आहे. पहिले तो ॲडजस्ट करू. ओके, बघा 8 raised to sin x -1 हा एक झाला, त्याच्यानंतर -2 raised to tan x -1, मायनस मायनस प्लस 1 होतो, +1 -1 कॅन्सल होतो, अपॉन e raised to 2x -1. परत इथे ॲडजस्ट करायचं आहे, लिमिट x टेन 0, आता हा साइन खाली आला पाहिजे, 8 raised to sin x -1 अपॉन sin x. या sin x ला काय करावं लागेल, इथे sin x आणि त्या sin x च्या खाली x पाहिजे, म्हणजे sin थिटा अपॉन थिटा. ओके, आता x कुठंतरी आपण ॲडजस्ट करू, अपॉन -2 tan x -1 अपॉन tan x into tan x अपॉन x. ओके, 1/x आला,
अपॉन खाली काय आहे ई रेस टू 2x मायनस 1 अपॉन आपल्याला काय करावं लागेल 2x ॲडजस्ट करावं लागेल ना. मग इथे आलं 2x, मग हे ॲडजस्ट करण्यासाठी परत इथे 2x, हे 2x कॅन्सल होणार. क्लिअर. बट आता हा पण x सॉरी, आता इथे हा पण x कॅन्सल होणार. कसं काय कॅन्सल होणार बघा, कारण सांगतो, हा x आणि हा x, ठीक आहे, हा x x x ते सगळे कॅन्सल होणार. मग आता तुम्ही लिमिट यूज करू शकता डायरेक्ट. साइन x 8 साइन x मायनस 1 अपॉन साइन x म्हणजेच लॉग तुमच्याकडे आला 8, परत इंटू 1 मायनस लॉग इथे आला 2, ठीक आहे, इंटू 1 अपॉन, आता एक्सपोनेन्शियल असेल तर तेच राहणार, एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू काय तीच असते 1, ठीक आहे. मग काय येणार यामध्ये 2 इंटू 1 आला तिथपर्यंत. परत लॉग 8 मायनस लॉग 2 अपॉन 2. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे डिव्हिजन होईल. लॉग 8/2 अपॉन काय येणार 2. मग काय होणार बघा, लॉग 4 अपॉन काय होणार 2 होणार. आता यामध्ये बघा 4 आहे, क्लिअर आहे ना. तर 4चं आपण असं लिहू शकतो, 1/2 तर झालंच, लॉग 2चा स्क्वेअर, आणि लॉग असल्यामुळे पॉवर डायरेक्ट समोर येते, 1/2 इंटू 2 लॉग 2, 2 कॅन्सल, आन्सर काय आलं लॉग 2. क्लिअर. अशा पद्धतीचं मित्रांनो हे एक्झाम्पल आहे. ओके, याच्यानंतरचं आपण सेकंड क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, जय हिंद जय महाराष्ट्र.